किती झाले रे? 2 झालेत. माझ्या आता सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार आहे आणि 10-12 तास चालते. तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आणि नाही उठू देणार आता. जे जनता दरबार मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो, तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडत होतो. तुमचंच काम हलकं होईल ना, कोणाचं होईल? काम प्रशासनाच आहे. तुम्ही मला नियम दाखवला आणि म्हणले की तुम्हाला घेता येत नाही, ठीक आहे. नाही, मी तालुक्याला यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टरला उत्तर द्या म्हटलं. 8-10 तास कुणाला बसायची वेळ आली? असं नका ना. तुम्ही कुणाचं किती ऐकावं, कुणी किती सांगावं, तुम्ही अधिकारी आहेत ना. तुम्हाला तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं. प्रत्येक गोष्टीत तुम्ही असं करू नका. आणि मला ह्याचं काय आहे ते मला सांगा. लिखी द्या तुम्ही. तुमचं काय द्या तुम्ही काय द्या. आणि मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल. मी कुठलंच काम करू देणार नाही. प्रत्येक गोष्ट नियमानं करावं लागेल. एकही व्हायलेशन चालणार नाही. आता एसपीला सुद्धा मी लगेच प्रिव्हिलेजची नोटीस देणार. का आले नाहीत एसपी? माझ्या बैठकीला एसपी का आले नाहीत? मी देणार प्रिव्हिलेजची नोटीस. आता कलेक्टर साहेबांना सुद्धा देऊ शकतो. बैठक कितीची होती आपली? मी आलो किती वाजता? मी किती वेळ बसलो इथं? त्याचं पण प्रिव्हिलेज देऊ शकतो. तुम्ही 10 मिनिट लेट केलं म्हणून असं नका नको. मला तुम्ही काय तर दाखवायला लावणार. आणि तुम्ही एक माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केलं 2009 ते 14. मी 19 ते 14 खासदार म्हणून, 19 ते 24 खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केलं. मला माझी प्रिव्हिलेज माहिती आहेत ना. तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग तुम्ही जर कोणाचं ऐकून विनाकारण जर पाय अडकवलं तर मला किती वेळ लागणार अडकवायला? प्रत्येक गोष्टीचं प्रिव्हिलेज होतं कलेक्टर साहेब. आताच होतं, आज दोघांवर होते. एसपी वर पण होते, कलेक्टरवर पण होते. आताच मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी. नाही बाबा, जिल्हाधिकारी साहेब मीटिंग मध्ये होते. उलट मी काय म्हणलं, ठीक आहे आपले तोपर्यंत बाकीची काम आपण करू. मला एसपी साहेबाचा निरोप आला, मी त्यांचंही समजून घेतलं. समजून जवळ की नाही आयजीचं इन्स्पेक्शन झालं, ठीक आहे आपण समजून. मी समजून घेतलं नाही का? मी जसं तुम्हाला समजून गेलोय तसं तुम्ही मला समजून घ्यावं लागेल ना कुठंतरी. बरं मी काय, माझा काय 8 तास आहे? माझा काय मोठेपणा आहे त्यांच्या? मला उलट येऊन इथं बसून काम करून घ्यावं लागेल. 8 तास 10 तास बसावं लागेल. तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान काय आहे? मग का तुम्ही इश्यू करायला लागले? कुणाची तरी सांगण्यावर. मला सांगणारा माणूस मी माहिती. बघा तुम्ही ठरवा.